सियाने एक नजर पूर्ण रूमवर फिरवली, ज्या रूमला तिने तिची रूम म्हणून हक्काने पसरवलं होतं. त्याला तो फक्त त्याची रूम बोललेला. जणू तिच्याकडून या रूमवरचा हक्कही काढून घेतल्यागत झालं तिला, आणि म्हणूनच तिला आणखीनच हुंदका दाटून आला. त्याचा राग कितीही योग्य असला तरी तो रागातही तिचा कोणताच हक्क आणि अधिकार काढून घेऊ शकत नव्हता, कारण त्याच्या अस्तित्वावरही तिचा बरोबरीचा हक्क होता. अर्धांगिनी होती ती त्याची, जी त्याच्याच आत्म्यात पूर्णतः वास करत होती. मग का त्याने इतकं मोठं वाक्य बोलावं ना? तिच्या नाजूकपणाची एक जुनी खपली नव्याने काढली होती त्याने, कारण कदाचित तो रागात विसरून गेलेला की त्याच्याशिवाय त्याच्या जाणाचं आता कोणीच नव्हतं की तिथे ती तिचा हक्क गाजवेल. अग्नी, तू तिच्यावर ओरडूच कसा शकतोस? तूच तिला कल्पना दिली नाहीस म्हणून तर तिने गैरसमज करून घेतला ना. त्यात आज तिच्यासोबत इतका रूढही झालास तू. तिला तुझा राग नाही हँडल होत हे माहीत असतानाही तू परत तिलाच हर्ट केलंस. अग्नियाने रागात परत समोरच्या भिंतीवर पंच केलं. मगाशी जितकं त्याचं डोकं तापलं होतं, आता ते थंड शॉवर खाली आल्यावर शांत झालेलं, आणि आपण कुठे माती खाल्ली ते आठवून तो त्याचा आवरून बाहेर आला. पण समोर बघता परत त्याचं कपाळ आकसलं ना. म्हणजे एवढा ओरडा खाऊनही ही बया काही सुधरे ना बाबा. व्हॉट आर यू डुईंग हिअर? ते पण इतक्या रात्री. माझ्या बेडरूम मध्ये यायची परमिशनच कोणी दिली तुम्हाला? समोर 4-5 स्टाफला त्याची रूम आवरताना बघून अग्नेयची नजर आपोआप सियाला शोधू लागली. तिच्यावर तो कितीही रागवला तरी तिच्याशिवाय त्याचं अस्तित्व तरी काय होतं ना. तिला बघूनच तर जगत होता तो. बॉस, ते मॅडमनी रूम आवरायची ऑर्डर दिली होती म्हणून आम्ही. त्यातल्या एका स्टाफने पुढे येऊन अदबीने अग्नेय समोर मान झुकवली. पण सध्या अग्नेयचं त्याकडे लक्षच कुठे होतं. त्याचं मन तर सिया कुठेच दिसत नाही बघून पुरतं बेचैन झालेलं. तिने ऑर्डर देऊन तीच इथे नाही हे जरा न पटण्यासारखं होतं. रागात मगाशी आपण काय बोलून गेलोय याची त्याला आत्ता शुद्ध नसली तरी ती मात्र तेव्हा पूर्ण शुद्धीत होती ना. म्हणूनच तर त्याचे शब्द लागले होते तिला. तो घाईतच तसाच बाल्कनीत गेला, पण सिया तिथेही नाही बघून आत्ता मात्र त्याचं हृदय भीतीने गोठून गेलं. ती रूम मध्ये नाही तर इतक्या रात्रीची कुठे जाणार? तो याचा विचार करतच होता की त्याला आत्ता कुठे जाऊन लक्षात आलं तो तिला रागात काय बोलून गेलेला ते. ओ शिट! आता मात्र तो पळतच डायरेक्ट बाहेर पडला. ती ह्या क्षणी कुठे असणार याची त्याला कल्पना होती. तो जसा खालच्या गेस्ट रूम मध्ये आला तर तिला तिथेही न बघून क्षणभरासाठी त्याचं हृदय बंद पडतं की काय असं झालं त्याला. जाना, ती इथेही नव्हती तर कुठे गेली असेल या विचारानेच काळीच धडधडलं त्याचं. अंगातले प्राण तर निघून गेल्यासारखं झालं त्याला. आपण आपल्या सियाला इतकं हट केलं की ती कुठे निघून गेली हे त्याला सहनच होणार नव्हतं. तिचं लांब जाणं त्याच्या मनाला पटणार नव्हतं. त्याने पटकन जाऊन परत मोबाईल आणला. जाताना तर अक्षरशः पायऱ्यांवरूनच गेला होता तो. त्याला तर लिफ्टसाठी थांबायची ही शुद्ध राहिली नव्हती. त्याचं अंग ती दिसत नाही बघून थरथरायला लागलेलं. श्वास फुलला होता, पण सध्या त्याची नजर त्याच्या मोबाईलवर अडकलेली. त्याने पटकन बंगल्याचं CCTV चेक केले, कारण इतक्या रात्री कोणाच्या रूम मध्ये जाऊन त्याला सर्वांना डिस्टर्ब करायचं नव्हतं आणि त्याच्या प्रेमाचा बाजारही भरवायचा नव्हता. पण जसं त्याला फुटेजमध्ये त्याची प्रिन्सेस देवघरात जाताना दिसली तसा तो पळतच तिथे आला आणि समोर त्याच्या पाखराला देवाच्या पायापाशी त्या फरशीवर झोपलेलं पाहून
त्याचे डोळे क्षणातच गलबलून आले. अगदी अंग चोरून त्या थंड फरशीवर झोपलं होतं त्याचं पाखरू. तिच्या गालावरच्या त्या ओलसर ओघळवरूनच तिला नुकतीच झोप लागली इतकं तर त्याला कळून चुकलं आणि तो तसाच तिच्या समोर येऊन गुडघ्यावर बसला. आपण रागात तिला जरा जास्तच बोलून गेलो की काय या विचारानेच त्याला स्वतःचा इतका काय राग आला होता की आता त्याच्या हातात असतं तर त्याने स्वतःलाही पनिश केलं असतं. तो तिच्या त्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे बघून हळूच तिला उचलायला जाणार की त्या हलक्याशा स्पर्शाने सियाने घाबरून डोळे उघडले आणि ती उठून पटकन मागे झाली. त्याला समोर बघून आता परत तिचे डोळे काठोकाठ भरून आलेले. प्रिन्सेस तिच्या अशा अचानक दूर जाण्याने त्याच्या हृदयात तीव्र वेदना झाली, पण रागात त्याचीच तर जीभ वाहत सुटलेली ना. हे बघा, ही काय तुमची रूम नाही आहे आणि मी तुमच्या दुसऱ्या कुठल्याच रूम मध्येही गेली नाही आहे. हे तर देवबाप्पाचं घर आहे, त्यामुळे मी इथे थांबू शकते. ते मला ही रूम फक्त त्यांची आहे म्हणून ऐकवून नाही दाखवणार. सियाने कसा बसा तिचा हुंका दाबत चेहरा खाली झुकवला, पण तिचे शब्द मात्र अग्नीच्या हृदयाला अजूनच घायाळ करून गेले. तिचा रडून लाल झालेला चेहरा बघूनच जीव तुटत होता त्याचा. जाना, सॉरी राजा, ते मी रागात बोलून गेलो. मला तुला हट नव्हतं करायचं. बाकी गोष्टी तर ठीक होत्या, पण ह्या गोष्टीवरून ती खूपच दुखावली हे त्यालाही दिसत होतं. हट तर तुम्ही केला आहात अहो, ते पण खूप. पण मला फक्त एकच सांगा, ती रूम तुमची आहे, हे घर तुमचं आहे. इतकंच नाही तर या घरातली सर्व लोकही तुमचीच आहेत. मग माझं काय आहे? माझं म्हणायला एकच तर व्यक्ती होती माझ्याकडे, जी आता हॉस्पिटलमध्ये पडलीये आणि ज्या घराला मी माझं म्हणू शकत होते त्या घरातलं घरपणही ती स्वतःसोबत घेऊन गेली. मग माझं आता काहीच तर नाही. सियाचे हे वेदनेने भरलेले तप्त स्वर अग्नियाच्या आत्म्यालाही पोळून गेले आणि तो अगदी सुन्न झाला. आज किती दिवसांनी सियाला ती एकटी असल्याची जाणीव झालेली आणि ही जाणीव करून देणारे स्वतः तिचे अहो होते. जाना, प्लीज. तिची वेदना बघून आणि तिचे ते कटू वचन ऐकून त्याचे डोळेही भरून आले. त्याच्या असण्यानेही जर त्याचं पाखरू एकटं पडणार असेल तर त्याचे श्वासही ओढून घ्यायला तो स्वतः कमी करणार नव्हता. नका बोलवू आता प्रेमाने मला. मगाशी सिया बोललात ना, मग आताही त्याच नावाने हाक मारा. आणि तुम्ही मगाशी बोलला होतात ना, तुम्ही माझ्या मागे पुढे नाही करणार म्हणून. मग आता का माझ्या जवळ आला आहात? माझं मी बघून घेईन, कारण मी पण आता तुम्हाला अजिबात त्रास नाही देणार. मॉर्निंग झाली की मी माझ्या आईकडे निघून जाईन. सिया उपड्या हाताने तिचे डोळे पुसत मुसमुसतच बोलली, पण आपल्या वागण्याने तिला असं विखुरताना बघून अग्नीचा कंठ जड झाला. तिच्यावर तो जास्त टाइम राग धरूच तर शकत नव्हता ना. ती त्याची लाईफ होती, मग तिच्याशिवाय जगणंच काय तर क्षणभर लांब राहणंही अवघड होतं त्याच्यासाठी. जाना, बच्चा प्लीज आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलूया. इथे फर्श खूप कोल्ड आहे राजा, तुला थंडी चढेल. तिला अजूनही त्या थंडगार फरशीवर बसलेलं बघून त्याचा जीव कासावीस होऊन तो पुढे होणार की तिने लगेच त्याला हात दाखवून अडवलं. अजिबात जवळ नका येऊ माझ्या. तुम्ही फक्त रागवता माझ्यावर आणि मला ओरडताही. त्याचा मगासचा भडकलेला अवतार आठवून आत्ता मात्र सियाला रडूच फुटलं आणि ती चेहरा ओंजळीत घेऊन हमसून रडू लागली. ते बघून अग्नियाला आता राहावलंच गेलं नाही आणि त्याने पटकन पुढे होत तिला घट्ट मिठीत घेतलं. तो आज तिच्यावर किती ओरडला
आणि रागवला हे आठवून त्यालाच त्याचे अश्रू अडवताच आले नाही. त्याच्या एकट्यातच ती तिच्या आईलाही बघते ह्याचंही भान राहिलं नव्हतं त्याला. सोडा सोडा मला, तुम्ही खूप वाईट आहात, ती रडत त्याच्या छातीवर मारत त्याला लांब करू लागली. पण त्याच्या पकडीतून सुटणं इतकं सोपं होतं का? जाना प्लीज, आय बेग यू, प्लीज काम डाऊन प्रिन्सेस, तुलाच त्रास होईल. त्याच्या त्या खोल गेलेल्या आवाजाने सियाच्या हृदयात धस्सच झालं आणि तिच्या हाताचा प्रतिकार आणि जोरजोरात रडणारं मन क्षणातच मावळलं आणि तिने मुसमुसातच त्याच्या मानेत चेहरा लपवला. रडू तर तिलाही खूप येत होतं. इतकंच नाही तर त्याच्या जवळही न जाणारी ती आता मात्र त्यालाच घट्ट बिलगून रडू लागलेली. ते बघून त्याने पटकन तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. तिनेही आता काहीच प्रतिकार केला नाही. त्याच्या मानेत चेहरा घालून मोठे मोठे अश्रू गाळत होत्या मॅडम. इकडे अग्नेय तिला घेऊन जसा लिफ्टमध्ये शिरला तशी देवघराच्या बाहेरच्या भिंती आडून डोकावून पाहणारी ती काळी सावलीही मागच्या अंधारात क्षणातच लुप्त झाली. कोण होती ही व्यक्ती जी सिया आणि अग्नेयवर बारीक नजर ठेवून होती? अग्नेय जसा सियाला घेऊन रूममध्ये आला क्षणातच सर्व स्टाफ मानाखाली घालून बाहेर पडले. अग्नेयने एक नजर त्याच्या कुशीत मुसमुसणाऱ्या त्याच्या पाखराकडे पाहून तो तिला बेडवर ठेवायला ती त्याला जास्तच बिलगली. तसं त्याच्या ओठांवर हलकं हसू पसरलं. त्याच्यावर रागवून त्यालाच बिलगून बसलेलं हे कोंबडीचं पिल्लू. शेवटी त्याने तसंच तिला पकडून व्हॉइस कमांडने सगळ्या लाईट्स बंद करून एकच डीम लाईट ऑन ठेवली आणि तिला कुशीत घेऊन तसाच बेडवर आडवा होत त्याने दोघांच्याही अंगावर ब्लँकेट घेतलं. बेडवर आडवं झाल्यावरही तिने तिचा चेहरा काही वर केला नाही. ते बघून तोच आता शांतपणे तिच्या केसांत हात फिरवू लागला. तिचं रडणंही आता बऱ्यापैकी कमी झालं होतं. ती सध्या त्याच्या मिठीत आहे जाणून त्याचं हृदय किती ते शांत झालं. नाही तर मगाशी तर तिने त्याचा जीवच घेतलेला. माझ्या जानाला इतका राग कुठून आला? त्याची तिच्या केसांना मुक्त करत विहारणारी बोट तिच्या मेंदूलाही हळूहळू शांत करत होती. त्याच्या या प्रश्नावर तिने तसंच त्याच्या हृदयावर बोट ठेवलं. जणू तुमच्याकडूनच आला असं सांगायचं होतं तिला. पण तिच्या या उत्तर द्यायच्या पद्धतीचं त्याला हसूच आलं. अजून रागवायचं आहे माझ्यावर? त्याने आत्ताही अगदी प्रेमाने प्रश्न केलेला तिला. मग हेच प्रेम मगाशी कुठे उंडगायला गेलेलं काय माहीत? ती आधीच चिडली असताना ह्याने तरी गप्प राहायचं ना. पण छे छे, द ग्रेट अग्नेय अग्निहोत्रींची नांगी नमता कसं घेईल बरं? आत्ताही तिने मानेनेच नकार देत ती अजून त्याच्या मिठीत शिरली. सध्या तरी तिला त्याच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज होती. तसं त्यानेही तिला घट्ट कवटाळून घेतलं. प्रिन्सेस, तुला मोनालिसाबद्दल काही विचारायचं नाही? त्याने खूप हिम्मत एकवटून तिला हा प्रश्न केलेला. आत्ता त्यांच्या नात्यात त्याला कोणतीच दीवार नको होती. म्हणून तिच्या सगळ्या शंका त्याला लवकरात लवकर दूर करायच्या होत्या. पण त्याच्या या प्रश्नावर मात्र तिच्या शरीराची झालेली ती किंचित थरथरही जाणवली त्याला आणि त्याने ओढून तिला अजूनच हृदयाशी लावलं. अहो, तिच्याबद्दल तर मला आधीही काहीच विचारायचं नव्हतं. तो तुमचा पास्ट होता ज्याचा मला आपल्या प्रेझेंटला घेऊन काहीच फरक पडत नाही. तुमच्यावर स्वतःपेक्षाही खूप जास्त विश्वास करते तुमची सिया. माझा राग तर फक्त ह्यासाठी होता की तुम्ही मला आधीच सांगितलं का नाही. पण आता मला आपल्यात तो टॉपिकही नको आहे. कारण परत तुमचं ओरडणं
मला सहन नाही होणार. सियाचा कातर झालेला आवाज बघून अग्नेयाला कसं तरीच झालं. ती त्याच्या रागाला किती घाबरते हे जाणून होता तो. जाना, आय नो मी आज खूप रागवलो तुझ्यावर, पण पूर्णतः चूक माझी तरी होती का? काल आल्यापासून तू माझ्याशी बोलत तरी होती. त्यात तुझे हे जीव घेणं रडणं, जीव जात होता ग माझा. प्रिन्सेस, तू अजूनही मला मनापासून स्वीकारलं नाहीस का? त्याच्या या शेवटच्या वाक्यावर सिया झटक्यातच त्याच्यापासून मागे झाली. अहो, असं का बोलत आहात? तुम्हालाही माहीत आहे तुमची सिया तुमच्याशिवाय जगूही शकत नाही. त्याच्या डोळ्यातली वेदना तिच्याही हृदयाला पीडा देऊन गेलेली. मग का प्रत्येक गोष्ट मनात ठेवून स्वतःला त्रास देत राहतेस? जर तुला एखादी गोष्ट खटकते तर तू माझ्याकडे हक्काने बोलूही शकते ना. मी तुझाच आहे जाना. मग प्रत्येक टाइमला माझा इतका जीवघेणा अंत का पाहतेस? अग्नीने कळकळीने सियाचा चेहरा उजळीत घेतला. तशी त्याची तळमळ बघून तिलाही वाईट वाटलं. अहो सॉरी, मी परत असा मूर्खपणा खरंच नाही करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परत जर तुम्हीही माझ्याशी असा अबोला धरलात तर तुमच्या सियाचा आवाजही तुम्ही परत कधीच ऐकणार नाही. बोलता बोलताच सियाचा कंठ अगदीच दाटून आला, पण तिच्या शेवटच्या वाक्यावर त्याचं मात्र काळीच धडधडलं. तो परत तिच्यावर रागवणार, पण तिचा आधीच रडून बेहाल झालेला चेहरा बघून त्याची तिला काही बोलायची हिम्मतच झाली नाही. काय करणार, साहेबांचं प्रेमच तर तितकं खोल होतं ना तिच्यावर. इतकं खोल की त्याचा तळ गाठणं कोणालाच शक्य नव्हतं. जाना, ज्या दिवशी मला माझ्या सियाचा हा गोड आवाज ऐकू नाही येणार ना, तो दिवस तिच्या अग्नीयाचाही शेवटचा असेल. अग्नीच्या डोळ्यातलं ते अपार प्रेम बघून सियाने रडतच नकारार्थी मान हलवत त्याच्या ओठांवर पटकन हात ठेवला. तसं त्याने हसतच त्या हातावर ओठ टेकवत तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. प्रिन्सेस, ऑलवेज रिमेंबर वन थिंग, मी तुझ्यावर कितीही रागवलो किंवा कितीही ओरडलो तरी मी या जगात सर्वात जास्त प्रेम फक्त तुझ्यावर करतो. आय लव्ह यू बियॉन्ड द एटर्निटी. त्यामुळे आज सारखं परत कधीच माझ्यापासून लांब जाऊ नकोस, नाहीतर मी. आज त्याने तिला किती हट केलंय आठवून आता त्यालाच पुढचं बोलवलं गेलं नाही. अहो, पण त्याच्या डोळ्यात पाणी बघून इथे सियाचे ओठ दुमडले ना. मॅडम तर लागलीच भोकाड पसरायच्या तयारीत होत्या. हो बाबा, नाही इमोशनल होणार मी. त्याने ती स्टार्ट व्हायच्या आतच पटकन तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवायला त्याच्या जिमचा अलार्म वाजला. आणि आत्ता कुठे जाऊन त्या दोघांनाही जाणीव झाली की त्यांच्या नादात त्यांच्या रात्रीचा पूर्ण सत्यानाश झालाय ते. अहो, मला तुम्ही हवे आहात. तो जिमला जाणार या विचारानेच सियाने अग्नेयची कॉलर पकडून त्याला जवळ ओढलं. त्याच्यापासून लांब जायला सध्या तिचं मन तयारच नव्हतं. भलेही रडून रडून सध्या तिचं मनही थकलं होतं, पण तरी तिचं हृदय मात्र त्याच्या प्रेमासाठी सदैव उपाशीच असायचं. जाना, नाव इट्स माय जिम टाइम प्रिन्सेस. तिची खोडी त्याला कळणार नाही असं होईल का? पण काय आता, या राक्षसाला तर तिच्या या खोडकर खोडींवरही खूप सारं प्रेम येत होतं. अहो, तुमचं जिमला जाण्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणं जास्त महत्वाचं नाही का? सियाने असं काय निरागस चेहऱ्याने डोळे टिमटिमवत त्याच्याकडे बघितलं की अग्नेयाला तिच्यावर जास्तच प्रेम आलं, पण तो त्याच्या जिमलाही इग्नोर करू शकत नव्हता. जाना, प्लीज. तो पुढचं बोलायला सियानेच त्याच्या मानेत हात घालून त्याला स्वतःवर ओढत त्याचे ओठ ताब्यात घेतले. ते बघून त्याच्या ओठांवर मिश्किल हसू पसरलं.
हेच तर हवे होतं त्या आगाऊला, त्याच्या प्रिन्सेसचा पुढाकार. नाहीतर त्यालाही ती हवी होती म्हटल्यावर तो तिला सोडून तसाही जाणार नव्हता. कारण आता त्यालाही तिच्या वाढलेल्या श्वासांची आणि बेधुंद करणाऱ्या मादक हालचालींची नशा चढली होती. आणि तो तिला घेऊन इतका एक्सायटेड झालेला की पुढचा 1 तास तरी ती रूम तिच्या उसाशांनी अगदी गुंजून उठलेली. आज तिच्यावरच्या त्याच्या प्रेमाची प्रत्येक वाईल्डनेस क्रॉस करत तो तिच्यात असा काय सामावून गेलेला की हे मिलन समाधानी मनाने दोघांच्याही डोळ्यात पाणी देऊन गेलेलं. फायनली आपले सिंहागणी परत एकदा जवळ आले आहेत. तसंही त्यांच्या मते कितीही गैरसमज आले तरी ते काय वेगळे होणार नाहीत. पण बघूया आता तो कोणता साया होता जो लपून आपल्या सिंहागणीवर नजर ठेवून होता. कदाचित आपण जे समजतोय त्याहून काही वेगळं आहे का? त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.